तर पुढल्या वर्षी आम्ही छडी ऐवजी छडा आणू. त्यामुळे 100 पैकी मार्क घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. असं यानंतर कुमारी प्रणाली शिंदे. सर्वांना गुड इव्हिनिंग. माझं नाव प्रणाली शिंदे. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणी व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जे काही टेन्थचा रिझल्ट आला आहे त्या सर्व स्टुडंट्सला कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांनी खूप मेहनत केली होती त्यामुळे त्यांचा रिझल्ट चांगला आला आहे. तर मी फर्स्ट टाइम या क्लासमध्ये 5th स्टँडर्ड आले होते. तेव्हापासून 5th स्टँडर्ड पासून माझं बेस चांगलं झालं आहे. ते फक्त गुरुपिसरांमुळे. आज जे काही 98% मला पडले आहेत ते त्याचं सर्व मी श्रेय गुरुपिसरांना देईल. कारण त्यांनी प्रत्येक टाइम मोटिवेट केले आहेत आणि त्यांनी त्यांचं सारखंच एक म्हणजे मोटिवेशन वाटतं. कारण ते सतत म्हणतात when he loses nothing loses, health loses, something loses, but character loses, everything gone loses. So आपल्या लाईफ मध्ये ना कॅरेक्टर बनवणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण अभ्यास किती करू ते महत्वाचं नाही, पण सोसायटीमध्ये एक कॅरेक्टर बिल्डअप करणं हे खूप महत्वाचं असतं, जे की मी ट्राय करत आहे आणि करत सुद्धा आहे. त्यामुळे मला ते खूप छान वाटते. आणि सरांनी नेहमीच आम्हाला मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टन्स सांगले आहेत. मॅथमॅटिक्स एव्हरीडे मध्ये किती काही युजेस होते. मॅथमॅटिक्स शिवाय लाईफ नाही हे सुद्धा सांगितले आहेत. आणि आजचे जे काही रिझल्ट आता जिथे कुठे आम्ही आज थांबलो आहोत ते फक्त गुरुपिसरमुळे. म्हणतात ना की ते माईचा हात असतो, त्याचप्रमाणे एक थोडस म्हणजे माझे रोल मॉडेल पण गुरुपिसरच आहे. आणि ऑब्विसली ही इज द लिजेंड ऑफ मॅथमॅटिक्स. ही नेव्हर सेड दॅट की जेव्हा केव्हा आपल्याला डाऊट असेल ना, ही इज ऑलवेज रेडी टू आन्सर एनी क्वेश्चन एनी टाइम एनीवेअर. सो असं मी आजपर्यंत विदाउट सर पाहिले नाही की जेव्हा केव्हा डाऊट घेऊन जाऊ तेव्हा ते म्हणजे क्विकली आन्सर करतील. त्यांच्यापाशी नेहमीच आन्सर रेडी असते. त्यामुळे मला खूप चांगलं वाटते. आणि आता सर्वांचं 11th स्टार्ट झालं आहे. सर्वजण अलग अलग कॉलेजला गेले आहेत. मी कन्याळला गेले. सरांची मला एक गोष्ट आठवली. सर म्हणत होते स्कूल टीचर्स सर की किती जरी केलं तरी स्कूल टीचर्स ट्युशनचे जे टीचर्स असतात ना त्यांच्यासारखं कोणी नसतंय. आणि ते मला टीचर्सची व्हॅल्यू कळाली आहे. कारण तिथे कॉलेजमध्ये टीचर्स येतात, लेक्चर्स येतात, 50 मिनिट्स 1 hour जे काही लेक्चर असतात ते कम्प्लीट करतात जातात. म्हणजे तिथे फक्त टीचिंग होते. पण सर आम्हाला नुसतं अभ्यासाचं न शिकवता एव्हरी डे इनडायरेक्टली मोटिवेशन करत होते, लाईफ बद्दल इम्पॉर्टन्स सांगत होते, जीवन कसं जगायचं याच्याबद्दल सर्व सांगत होते. स्पेशल म्हणजे अटॅचमेंट राहिला आहे जे की मला खूप वाईट वाटलं. जेव्हा मी गेले ना सर तिथं सारखं म्हणजे आठवण येत होती. आणि म्हणजे तुमच्यासारखं कोणीच नाहीये तिथं. प्रत्येक वेळेस टीचिंगच्या वेळेस वगैरे वाटायचं की सर तिथं किती छान शिकवत होते. पण आता 11th साठी दुसरीकडे जावं लागलं. आता व्हॅल्यू कळत आहे सर्व गोष्टींची. त्यामुळे आणि आपल्याला जर लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स फेस करता नाही आले ना, त्याच्यातून ओव्हरकम करता नाही आले ना, तर आपण लाईफ मध्ये काहीच करू शकणार नाही. कारण प्रॉब्लेम्स आर नेसेसरी टू एन्जॉय सक्सेस. म्हणतात ना सक्सेस जर एन्जॉय करायचं असेल तर प्रॉब्लेम्स नेहमी फेस करावं लागतील आणि त्याच्यावर ओव्हरकम करावंच लागेल. त्यामुळे सर्वांना आपल्या लाईफ मध्ये बॅरियर्सला फेस करणं इम्पॉर्टंट आहे. आणि स्टडी करत राहायचं. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा आज जे काही मिळाले त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणते. नको नुसत्या भिंती, प्रेम प्रीतीची छाया असावी, नको नुसती नाती. ज्याप्रमाणे घरामध्ये जिव्हाळा लागतो त्याप्रमाणे क्लासमध्ये सुद्धा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा लागतो. आणि इथे काही पॅरेंट आहेत म्हणून उपदेश नाही पण विनंती आहे की मुलांच्या आवडीचं क्षेत्र त्याला निवडू द्या. बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत अनेक क्षेत्र आज विद्यार्थ्यांसाठी खुले झालेली आहेत.